नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आज आम्ही दोन मुलाखती केल्या. एक अर्थात सुप्रिया सुळे यांची आहे आणि त्याच्या आधी श्री अजित पवारांची आहे. आणि मी त्यांना जाणीवपूर्वक हे दाखवलं की सुप्रिया सुळे काय म्हणाल्या. कारण अजित पवारांची मुलाखत दोन टप्प्यात झाली, एक मराठीसाठी आणि नंतर हिंदी किंवा इंग्रजीची सुरुवात करून मग हिंदीसाठीची मुलाखत. तर त्या मुलाखतीच्या दरम्यान 2 तासाचा अंतर होतं आणि त्या 2 तासाच्या अंतरामध्ये अजित पवार काय बोलले त्याच्यावर आधारित प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारले गेले होते. आणि सुप्रिया सुळे यांनी त्या मुलाखतीतनं जे सांगितलं ते अजित पवारांच्या दुसऱ्या मुलाखतीत, हिंदी मुलाखतीच्या भागात ते आम्ही सांगितलं, ते प्रश्न विचारले. तर ह्या सगळ्यांचा लसावी काय आहे, तर ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये काही थोडे बहुत प्रश्न शिल्लक होते की दोन्ही पवार कुटुंबीय हे एक येणार नाही, म्हणजे पवार कुटुंबीय एक येणार नाही, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक येणार नाही. माझ्या मते ते प्रश्न, ते मुद्दे काही तुमच्या मनात किंतु परंतु असेल तर ते आज संपलेत असं समजून चला. कारण सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीमध्ये त्यांना खूप खोदून विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी श्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पातळीवरच्या राजकारणाबद्दल टीका केली नाही. त्या म्हणाल्या की मला काही गोष्टी आवडत नाहीत, काही गोष्टी ते चांगलं करत आहेत. अर्थात कुठलाही राजकीय पक्ष हा चांगल्याला चांगलं म्हणण्याच्या भूमिकेत नाही आहे आपल्या देशात दुर्दैवाने. आणि वाईटाला तर ते, म्हणजे चांगल्यालाही वाईट आणि वाईट आहे ते वाईट सांगतच राहतात. हे आपण गृहीत धरलं पाहिजे. जसं मी नेहमी म्हणतो आहे की EVMबद्दल अनावश्यक, अनाठायी अशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. EVM इज अ परफेक्ट मशीन. सुप्रिया सुळे यांचा तसा सुरुवातीपासूनचा स्टँड आहे. ती चांगली गोष्ट आहे. जे घडतं आहे ते योग्य आहे, जे अयोग्य आहे ते अयोग्य आहे. पण ह्या सगळ्यातनं अजित पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या मुलाखतीतनं मला 2-3 अर्थ दिसले. एक म्हणजे अजित पवारांनी स्वतःच हिंदीच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की पवार कुटुंबात प्रश्न असा होता की जी बॉडी लँग्वेज आहे तुमची वर्षभरातली, त्याच्यात असं दिसतं आहे की सुरुवातीला ताणतणाव होते, पण आता मात्र ते ताणतणाव मिटलेत. त्याच्यावरती ते म्हणाले की हो, आमच्यातले आता सगळे ताणतणाव मिटलेले. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. कारण मला जेवढं कळतं राजकारण, त्याप्रमाणे जेव्हा अजित पवारांनी पक्ष सोडला तेव्हा कोणाला जर असं वाटत असेल की त्यांच्यात ताणतणाव नव्हते, सगळी मिलीभगत होती वगैरे, मला असं अजिबात वाटत नाही. तिथे वैचारिक भूमिकेवरून क्लॅश होताच होता. त्याचबरोबर पक्षाचं नेतृत्व कोणाकडं असावं याच्यावरून पण क्लॅश होता. तो सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर अजित पवारांच्या संयमाचा कडेलोट झाला असं वाटतंय. सगळं जे काही घडलं आहे महाराष्ट्राच्या समोर, त्याच्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचा, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचा, अजित पवार गटाचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीमध्ये. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीनं जिंकले आणि त्याच्यात शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा 10 पैकी 8 जागा जिंकून आणणारा, म्हणजे 80% एवढा होता. त्या काळामध्ये काय होतं आपल्याकडे की आपण दरवेळेला शरद पवारांच्या भोवती वेगवेगळी मिथकं जोडून शरद पवारांनीच ते सगळं घडवून आणलं वगैरे असं म्हणतो आपण. मला असं अजिबात वाटत नाही. ह्या पवार कुटुंबातल्या संघर्षाचं मला 2017पासूनची जी कहाणी माहिती आहे ती, कारण मी अत्यंत जबाबदारीनं सांगू शकतो की पवार कुटुंबातला संघर्ष हा पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगणारा आणि त्याबद्दल बराच काळ ट्रोल होणारा मी पत्रकार आहे. त्याच्यानंतर पवार कुटुंबियाकडनं पण काही जणांनी मला प्रतिप्रश्न केले होते. तात्कालीन काही पत्रकारांनी, जे समकालीन पत्रकार होते त्या काळातले, त्यांनी पण म्हटले की ही बातमी खोटी आहे. 2017ला या संदर्भातली पहिली ही बातमी आम्ही ब्रेक केली होती. तेव्हापासून 2025 सालापर्यंत पवार कुटुंबियांची देहबोली, त्यातले असलेले वाद प्रवाद बघता, येस देअर वॉज अ डिफरन्सेस, त्यांच्यामध्ये मतभेद होतेच होते. पण आता असं आहे की ते मतभेद एकदा राज्य पातळीवरचं नेतृत्व कोणाकडं, आणि तसं बघा मतदारांनी पण चाणाक्षपणे राष्ट्रीय पातळीच्या नेतृत्वामध्ये शरद पवारांना कौल दिला आहे आणि राज्य पातळीच्या नेतृत्वामध्ये श्री अजित पवारांना कौल दिला आहे. म्हणजे पूर्वीची जशी मांडणी होती की सुप्रिया सुळे देशाचं काम बघतील, म्हणजे राज्यसभा किंवा लोकसभेचे मेंबर राहतील आणि अजित पवार हे महाराष्ट्राचं राजकारण बघतील. त्याचं एक कारण असं पण आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आमदार निवडून आणण्यासाठी, नगरपंचायतीचे, नगरपालिकांचे नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी बऱ्याच तिकडिम्स कराव्या लागतात. त्याचबरोबर त्या रिसोर्सफुल निवडणुका असतात. हे सगळं सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवार चांगलं करू शकतात, त्यांची पक्षावर कमांड आहे वगैरे. या सगळ्या कारणामुळे ती तशी रचना होती. त्या रचनेला स्वतःच शरद पवारांनी छेद दिला आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे पार्टीचं नेतृत्व जातं आहे असं लक्षात आल्यानंतर ते जे साचलं होतं ते स्फोट झाला, जे मी मगाशी म्हणालो. पण मग आत्ता काय झालं आहे,
माझ्या मते ते जे वाक्य आहे ना की पवार कुटुंबातले सगळे मतभेद मिटले, पुढचा माझा प्रश्न असा होता की तुम्ही राजकीय कारणासाठी काकांचा सल्ला घेता का? अजिबात अजित पवारांनी त्याच्याबद्दल एक सेकंद न दडवता सांगितलं हो घेतो. आता हे कशाचं लक्षण आहे तर ते मतभेद मिटल्याचे आणि ते मनभेद व्हायच्या आधीच ते मिटल्याचं हे लक्षण आहे. आणि त्यामुळे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे फॉलोअर आहेत किंवा जे राजकारण खूप क्लोजली बघतात त्यांना माझं सांगणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची प्रक्रिया, ती पण बातमी आम्हीच महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगितली. श्रीमती सुप्रिया सुळे हे केंद्रात मंत्री होऊ शकतात हे पण महाराष्ट्राला सांगितलं आणि हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आहे. इंटरेस्टिंगली जेव्हा हे आम्ही सांगितलं तेव्हापासून आज तागायत कुणीही असं होणार नाही म्हटलेलं नाही. इनफॅक्ट सुप्रिया सुळेंना आज जेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी प्रश्न विचारले तेव्हा सुप्रिया सुळेंनी नरो वा कुंजुरावाची भूमिका घेतली. म्हणजे होणार माहीत नाही किंवा नाही होणार असं पण ठाम नाही आहे. आणि हे का आहे? कारण एक राष्ट्रीय पातळीवरती पुन्हा पुन्हा नव्याने काही रिअलाइनमेंट होतात. हे बघा, माझं स्वतःचं असं मत आहे की महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये जो एका कास्ट डॉमिनन्सवरती पॉलिटिक्स सुरू होतं त्याला मधल्या काही घडामोडीमुळं छेद बसला आहे. आणि त्याबरोबरच भाजपनं ज्या पद्धतीचं सामदाम दंडभेदाचं राजकारण केलं, त्यानंतर भाजप हा वेगवेगळ्या मंडळींना आपल्या पक्षात घेऊन क्रमांक 1चा पक्ष झालेला आहे. ह्या दोन वास्तवाच्या आधारावरती महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. जेव्हा एखादा कास्ट डॉमिनन्स संपतो त्यानंतर प्रादेशिक पक्षासाठी ती अडचण असते की ज्या जात धर्म घटकाला ते धरून राजकारण करत असतात त्या धर्म घटकामध्ये इतर कुठला सहभागी पक्ष आला की मग त्या पक्षाची वाताहत व्हायला सुरुवात होते. माझ्या मते ती सुरुवात ओळखता आली नाही उद्धव ठाकरेंना. ती सुरुवात कदाचित अजित पवारांनी खूप लवकर ओळखली आणि मग त्यांनी तो वेगळी वाटचाल करून ते भाजपबरोबर गेलेले आहेत. मग अशा कॉन्टेक्स्टमध्ये आज दोन राष्ट्रवादी काँग्रेस कसे एकत्रित येऊ शकतात तर माझ्या मते त्यांच्यासमोर दोन ऑप्शन आहेत. एक जो आधीचा मी सांगितला तसं सरळ विलिनीकरण करून टाकायचं. राष्ट्रीय पातळीवरचं काम श्रीमती सुप्रिया सुळे पाहतील आणि राज्य पातळीवरचा पक्ष वाढवण्याचं, तो काय बांधून ठेवण्याचं काम अजित पवार करतील. किंवा मग आणखी दुसरा जो त्यांनीच त्यांच्या मुलाखतीत सांगितला, ते म्हणाले की ठाकरे बंधू मुंबईत एकत्रित आले की नाही? आले. कसे आले? त्यांनी आपापला पक्ष कायम ठेवला. तसंच आमची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आलेली आहे. आपापल्या पक्षाची बाजू जे काय असेल पक्ष तो तसाच राहिला आहे. आणि आम्हाला निवडणुकीत गरज होती कारण नगरपालिका निवडणुकीनंतर आपल्या मताची विभागणी होऊ नये म्हणून आम्हाला हे करावं लागलं वगैरे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे दोन पर्याय काय दिसत आहेत? जसं उद्धव राज ठाकरेंनी केलं की आपापलं स्वतंत्र अस्तित्व ठेवून ते एकत्रित आले, तसं समजा भविष्यामध्ये मतभेद झालेच तर स्वतंत्र अस्तित्व ठेवून पक्ष एकमेकांच्या गोष्टीसाठी पूरकपणे राजकारण करेल. फक्त अडचण एवढीच आहे की दुसरा पक्ष जो फुटला आहे शिवसेना, तो अत्यंत त्वेषाने लढतो आहे. म्हणजे एकाचं जे चिन्ह आहे मशाल आणि एकाचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण, तर त्यातली स्पर्धा ही अत्यंत त्वेषपूर्ण आहे. इथे अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या संबंधामध्ये विधानसभेला थोडासा ब्रेक बसला जेव्हा अजित पवारांच्या संदर्भामध्ये शरद पवारांनी थोडीशी मिमिक्री केली. अर्थात त्याला काही अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं नाही. तो राजकीय चाणाक्षपणा होता ज्याचा त्यांना खूप मोठा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसला होता. जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय भाजपचं नेतृत्व आणि त्यांचेसुद्धा पक्षातले इतर लोक हे शरद पवारांवरती टीका टिप्पणी करायला लागले आणि त्याचा परिणाम हा सुनेत्रा पवारांचा दणदणीत मोठा पराभव होण्यामध्ये झाला. बरं, तो महायुतीचा पराभव आहे का? तर माझ्या मते एकनाथ शिंदे यांनी जे यश मिळवलं ते पाहता तो महायुतीतल्या दोन घटक पक्षाचा पराभव झाला, एक भाजपचा आणि दुसरा शिवसेनेचा. अर्थात तोपर्यंत कुठलीच निवडणूक झालेली नव्हती, त्यामुळे त्याचा जो राग आहे तो राग लोकांनी व्यक्त केला. मग अशा कॉन्टेक्स्टमध्ये आता पुन्हा पक्षाच्या मताची विभागणी होऊ नये म्हणून ह्या नावाखाली हे दोन्ही राजकीय पक्ष एकत्रित येण्याची प्रक्रिया खूप आधीपासून सुरू झालेली आहे. कदाचित मी म्हणतो तसं केंद्रात सुप्रिया सुळे हे मंत्री होऊ शकतील. शरद पवारांच्याकडं जे उर्वरित आमदार आहेत ते जातील. राष्ट्रीय पातळीच्या राजकारणाच्या सोयीसाठी म्हणून शरद पवारांच्या पक्षातले खासदार अजित पवारांच्या पक्षात येतील. अशी सगळी ही मांडणी आहे आणि ती मांडणी आजच्या दिवशी अधिक गडद झाली. हे स्पष्ट झालं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधले मूलभूत जे मतभेदाचे फरक आहे तो मतभेदाचा फरक मिटलेला आहे जवळपास. आणि भाजपला शत्रुत्व मानून आता लगेच कुणी काही म्हणणार नाही, पण आपला जो मताचा टक्का आहे तो इंटॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्या प्रयत्नातनं पहिलं काय केलं गेलं असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येतील
अशा पद्धतीची चर्चा झाली. त्यानंतर ते प्रत्यक्षात नगरपालिका निवडणुकीत आता एकत्रित आलेले आहेत आणि आता विधानसभा निवडणुकीला येणाऱ्या बराचसा काळ असल्यामुळं त्यांना मोठं ग्राउंड पण मिळणार आहे पक्ष संघटन बळकट करण्यासाठी. त्याचं कारण आहे की श्री अजित पवार हे सरकारी पक्षात म्हणजे सत्ताधारी घटक पक्षामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे त्यांना पूरक असलेलंच राजकारण महाराष्ट्रामध्ये होईल असं त्यांचे इतर मित्रपक्षही पाहतील किंवा फार फार तर तेही आपल्या मित्रपक्षाच्या विरोधामध्ये आता जसं महानगरपालिकेची निवडणूक लढत आहेत तशी काहीतरी तिकडीम करून पक्षाचं अस्तित्व वाचवत राहतील. म्हणून मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचं राजकारण हे असं वाकड्या वळणानी चालतं. ती वळणं सगळी नीट समजून घेऊन आपल्याला कधी त्यातनं दर्शन होऊ शकतं. जर तुम्ही तुमचे काही मित्र असतील किंवा वरिष्ठ पत्रकार असतील किंवा राजकीय नेते असतील त्यांच्याशी बसून चर्चा करून त्या संदर्भातले काही भाग समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. सो हे असं महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलं. 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होणार की नाही ह्या प्रश्नाचं मला संभावित दिसत असलेलं उत्तर हे आहे. एक तर ते एकत्रित आले तरी 2 स्वतंत्र शाखा उपशाखा कायम ठेवून एकत्रित येतील किंवा जर लोक ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आणि केंद्रामध्ये खरोखरच काही NDAला अलायन्स पक्षाची गरज पडली तर सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद देऊन या पक्ष संघटनेकडं महाराष्ट्राला ती वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणातून. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न काय, जे घडतंय जसं घडतंय त्याचा अर्थ काय, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम आहे, समाजकारणावरती काय परिणाम आहे ते तुम्हाला सांगायचं आणि मला आनंद आहे की तुम्ही ते लाखोच्या संख्येनं पाहत आहात. थँक्यू.